निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. 7 मे रोजी कोल्हापुरातील हातकणंगले आणि कोल्हापूर या 2 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी व महायुतीने देशातील बहुतांश मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र काही जागांबाबत अजूनही महाविकास आघाडी व महायुती संभ्रमावस्थेत आहे. कारण जे घटक पक्ष आहेत त्यांनी उमेदवार हा आपलाच असावा असा दावा केला. त्यामुळे कोल्हापुरात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारांबाबत अजून कोणत्याही पक्षाने स्पष्ट मत दिलेलं नाहीये. कोल्हापुरातील 2 लोकसभेत एक कोल्हापूर आणि दुसरा हातकणंगले असा मतदारसंघ आहे. यातील महाविकास आघाडीने कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांचे नाव जवळपास निश्चित केलं असून मात्र अद्यापही महायुतीकडून कोल्हापूरसाठीचा उमेदवार जाहीर केला नाहीये. तर हातकणंगले मतदारसंघासाठी राजू शेट्टींनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी जर तरच्या भूमिकेत आहे तर महायुतीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही आहे. असं असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून समरजित सिंह घाडगे किंवा संजय मंडलिक यांच्या नावाची चर्चा शक्यतो आहे. तर हातकणंगले मतदारसंघात भाजपकडून आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी व विद्यमान गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांचं नाव असल्याची चर्चा सुरू आहे. आता हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे आहे. पण सर्व्हेनुसार विद्यमान खासदारांचा या जागेला धक्का असल्यामुळे या जागेवर भाजप ताबा करत आहे. त्यामुळे भाजपकडून शौमिका महाडिक लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर शौमिका महाडिक यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर लोकसभेच्या रिंगणात त्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त असल्याचं दिसत आहे. कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पन्हाळा आणि शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार विनय कोरे यांची ताकद मिळणार आहे. तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आवाडे व आवाडे कुटुंबाचा पाठबळ मिळणार आहे. यासोबतच इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर व शिरोळ मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अशा 4 मातब्बर नेत्यांचं पाठबळ मिळालं. त्यांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले तर नक्कीच महायुतीला यश मिळू शकतं. तसंच या मतदारसंघातील सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा या 2 तालुक्यामध्येही महाडिक घराण्याची ताकद असल्याने ते त्यांना अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे शौमिका महाडिक हे राजू शेट्टींना जोरदार टक्कर देऊ शकतात. यासोबतच शौमिका महाडिक या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय महिला राजकारणी आहे. गोकुळ संघामध्ये सत्ताधारांना तोडीस तोड देणाऱ्या म्हणजे शौमिका महाडिक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्षपद भूषवलं आहे. तसंच त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात त्यांची चांगलीच वट पाहायला मिळते. त्यांच्या रोखठोक मतांमुळे त्या नेहमीच चर्चेत येत असतात. त्यामुळे जर हातकणंगले मतदारसंघाची समीकरणं जुळलीत व भाजपकडून शौमिका महाडिक यांना उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.